नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 7,000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान। अतिवृष्टीमुळे 8,886 शेतकऱ्यांचं साधारणतः 400 कोटींचं नुकसान। गोंदियामध्ये भात लावणीला शेतकऱ्यांनी केली सुरुवात। जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू। भात लावणी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। बीडच्या माजलगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला 6 लाखांची लाच घेताना पकडलं। छत्रपती संभाजीनगरमधल्या एससीबीच्या पथकाची कारवाई। जळगावच्या यावल तालुक्यातल्या चिंचोली गावाजवळ एका हॉटेलमध्ये गोळीबार तर दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांचा हॉटेल मालकावर गोळीबार। 2 गोळ्या लागल्यामुळे हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर गंभीर जखमी। गोंदियामध्ये एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका। रुग्ण बेशुद्ध। डॉक्टरांच्या तत्परतेनं सीपीआरच्या मदतीनं रुग्णाचे प्राण वाचले। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाडीवर मराठी गाणी वाजवण्याची मागणी। मनसेचे तालुकाध्यक्ष बापू घोलप यांचं पालिकेला निवेदन। सातारा जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 601 वृक्षांची लागवड। दरम्यान नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या 486 सदस्यांचा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग। लातूरच्या कोळपामध्ये विद्युत शॉक लागल्यामुळे 2 तरुणांचा मृत्यू तर 2 तरुण गंभीर जखमी। ध्वजारोहणासाठी लोखंडी पाईप लावताना त्यांचा स्पर्श हाय व्होल्टेज तारांना झाला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती।